तर जी शत्रूला शिक्षा तीच त्याला, म्हणजे पोटचा पोर असूनचा फितूर झाला म्हणून त्याला परकीय म्हणलं. तसं आमचीच पर्याय विभाव करते, फितूर होते, विकारी भाव करते, पुद्गलाकडे पाहून करते, म्हणून तिला पुद्गलाची म्हटलं. हा झाला कुठला प्रतिषेध? परुदास प्रतिषेध. म्हणून त्याला अजीव म्हटलं. हे काय झालं? परुदास प्रतिषेधातून सांगितलं. आणि पुद्गल धर्म हे सगळे अजीव आहेत म्हटलं, हे प्रसज्ज प्रतिषेध. पण ती विवक्षा इथं का घ्यायची नाही? तर नवतत्व गतत्वकीयत एकत्व न मुंचती, ह्याच्यावर हे सगळं चार्ट आहे. मग 9 अवस्थेमध्ये एकत्व सुटत नाही, म्हणजे 9 अवस्था जीवाच्या ज्या चाललेल्या आहेत त्या ध्रुव स्वभाव कसा आहे? एकरूप आहे. आणि जो ध्रुव स्वभाव एकरूप आहे त्याची विवक्षा असल्यामुळं इथं कुठला झाला प्रतिषेध? परुदास प्रतिषेध. हे सूक्ष्म रूपाने लावलं, अध्यात्म दृष्टीने लावलं. परत मोक्षरहित, आश्रवबंध, संवरपूर्वक, निजरा, हे सगळं हे काय आहे? जीवत्व अनादि अनंत कायम आहे. आणि आता व्यवहार दृष्टीने हे निषेध दृष्टीने कायम आहे, आणि व्यवहार दृष्टीने आश्रव, पुण्य आश्रव सहित, पाप आश्रव सहित. मग आश्रव, आ म्हणजे चौभागने, सृसव पाझराने, होडीत पाणी आलं, आश्रव. त्याच्यानंतर काय केलं की होडीत पाणी आल्यानंतर त्या होडीमध्ये होल आहे आणि पाणी आलं, आश्रव झाला. खोलीमध्ये धूळ आली, आश्रव झाला. कुठल्या खोलीमध्ये? असंख्यात प्रदेशी आत्मबंगल्याच्या खोलीमध्ये ही विकारी भावांची धूळ आली, आश्रव. शुभ अशुभ दोन्ही परिणती आश्रव घेतली. परत आता निश्चय दृष्टीने मोक्षरहित, जीवत्व, हे सगळं काय आहे? कायम आहे. आणि व्यवहार दृष्टीने बंध, पुण्य बंध सहित, पाप बंध सहित, 2 घेतले. मग आता पुण्य आणि पाप हे काय घेतले? शुभोपयोग आणि अशुभोपयोग, म्हणजे जीवाची परिणती त्यात अडकून पडला. आश्रव पहिल्या समयात आणि बंध दुसऱ्या समयात असतो का? ज्या समयात आश्रव झाला त्या समयात उपयोग त्यात रुकला, हे बंधच आहे. त्याच्यानंतर आता संवर, निश्चय दृष्टीने मोक्षरहित पासून ते सगळं जीवत्व अनादि अनंत कायम आहे. आणि व्यवहार दृष्टीने संवर, पुण्य पाप आश्रव का? पुण्य पाप आश्रव का निरोध म्हटला. आता संवर, सम्यक रीतीने वरलं, ध्रुव स्वभावाला जाणलं, हा झाला संवर. मग ह्या संवराला प्राप्त झाला म्हणजे काय झालं? शुद्धोपयोग परिणती घेतली. एक समयवरती जी जी पर्याय चालू आहे ती शुद्ध रूपाने परिणत आहे, संवर म्हटला. आणि आता परत निश्चय दृष्टीने मोक्षरहित, आश्रव, संवरपूर्वक, निर्जरा रहित, हे सगळं जीवत्व अनादि अनंत कायम आहे. व्यवहार दृष्टीने निर्जरा, आश्रव बंध, संवरपूर्वक, निर्जरा. अज्ञानीची असते ती आश्रव बंध पूर्वक निर्जरा, ज्ञानीची असते ती संवरपूर्वक निर्जरा. मग कोणती विवक्षित आहे इथं? दोन्ही पण, कारण निर्जरा कॉमन घेतलंय ना. आता मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने म्हटलं तर संवरपूर्वक निर्जरा, परंतु पर्यायाच्या अपेक्षेने सामान्य विचार केला तर आश्रवबंध पूर्वक निर्जरा, संवरपूर्वक निर्जरा. आणि आता परत निश्चय दृष्टीने मोक्षरहित सगळं हे जीवत्व अनादि अनंत कायम आहे. आणि व्यवहार दृष्टी, पर्याय दृष्टीने विचार केला तर मोक्ष पर्याय, साधी अनंत शुद्ध पर्याय. म्हणजे एकच असते का? तर एकदा सुरू झाली पर्याय की एकच राहते? तर तिथं एकच राहते असं नाहीये. तर ती पर्याय एक एक समयावरती, तिथं पण उत्पादवे ध्रुव चाललेला आहे आणि एक एक समयावरती पर्याय बदलते. आणि अशा रीतीने ती साधी अनंत शुद्ध पर्याय, म्हणजे शुद्धतेच्या अपेक्षा साधी अनंत म्हटलं, पण एक समयावरती पर्यायाच्या अपेक्षेने विचार केला तर ती एक एक समयावरतीच आहे. मग हे दोन्ही अंश जाणला आगम भाषेने, आणि अध्यात्म भाषेने काय केलं? त्यातनं कारण परमात्म्याला विषय करून जाणला तर सम्यक दर्शनाला, अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो. आणि जर ह्या पर्याय रूपाने तत्व जाणलं तर कधीच अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होत नाही. म्हणून इथं काय घेतलंय? विशिष्ट पर्याय से जीव रहित टिप्पणी काय दिली आहे? निज अनादि अनंत शुद्ध जीवत्व, अर्थात विशिष्ट पर्याय सहित वाले जीव तत्व से रहित ऐसा निज अनादि अनंत शुद्ध जीवत्व है. म्हणजे निज ध्रुव आत्मा जो आहे त्याच्यामध्ये विशिष्ट पर्याय सहित वाला जीव तत्व नाही. म्हणजे ही जी विशिष्ट पर्याय व्यवहाराने सांगितली आहे ती ह्या त्रिकाली जीवत्वामध्ये मिसळायचं नाही. मग आता यातनं काय लक्षात आलं? ह्या 7 अवस्था कशा आहेत? व्यवहार दृष्टीने अवस्था आहे, पण निश्चय दृष्टीमध्ये तत्व, तोपणा कायम आहे. जो तोपणा कायम आहे, तोपणा आम्हाला अनुभूतीचा विषय घ्यायचा आहे. पण आता विषयचा आता 2 काय सांगितलं? चौथं सूत्र सम्यक दर्शनाचा विषय म्हणून सांगतात, परंतु जेव्हा आम्ही सम्यक दर्शनाचा ज्ञानाशी अभेद करतो तेव्हा तिथं विषय साधन फळ घटवणार अभेदनयाने, स्थूल रूपाने, उपचाराने.
आणि ज्या वेळेस आता सम्यक दर्शनाने ज्ञानामध्ये अतद्भाव केला तेव्हा काय सांगितलं? सम्यक दर्शनामध्ये विशेष साधन फळ व्यवस्था नाही, फक्त ती कशामध्ये आहे? ज्ञानामध्येच आहे. मग अशा रीतीने सम्यक दर्शनामध्ये विशेष साधन फळ व्यवस्था का नाही, चारित्रात का नाही? तर जाणणारी जी पर्याय तिथं जाणण्याचा विषय हा विचार आहे. आणि ज्यावेळेस श्रद्धा म्हणजे मान्यता, चारित्र म्हणजे चर फिरणे, मग अशा रीतीने जे हे श्रद्धा आणि चारित्र गुण आहेत त्यांच्यामध्ये जाणण्याची प्रक्रिया नाही, म्हणून विशेष साधन फळ हे नाही. कुठल्या नयाने अतद्भाव केला, प्रवचन सारने सांगितलं, द्रव्य म्हणजे गुण नाही, गुण म्हणजे पर्याय नाही. मग असा अतद्भाव ज्या वेळेस केला त्या अतद्भावाच्या अपेक्षेने श्रद्धेला भिन्न करून पाहतो तेव्हा त्यात विशेष साधन फळ नाही. पण जेव्हा तर हेडिंग काय दिलं सूत्रामध्ये, हे सम्यक दर्शनाचा विषय सांगतो, तो आगम दृष्टीने विषय झाला, पण विशेष साधन फळ मधला विषय तिथं लावायचा नाही. मग हे चौथं सूत्र समजून काय फायदा? चौथं सूत्र समजून जीवनात काय फायदा? 7 ला 7 रूपाने किंवा 9 ला 9 रूपाने पाहिलं तर सम्यक दर्शन कदापि होणार नाही. आणि 7 किंवा 9 मधलं एकत्व ध्रुव स्वभाव पाहिला तरच सम्यक दर्शनाला आम्ही प्राप्त होऊ शकतो, अन्यथा नाही. मग ह्या 7 मधलं 9 मधलं एकत्व म्हणजे जो कारण परमात्मा आहे त्याला विषय करून जाणलं आणि आपासमती श्रुत प्रमाणात्मक साधनाने जाणलं तरच आम्ही काय होतो? अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो, अन्यथा नाही. म्हणून यातनं आम्हाला काय लक्षात घ्यायचंय की सतत आमच्याजवळ विषय इथं आहेच, जाणणारी पर्यायमती श्रुत ज्ञानाची पण इथं आहेच. म्हणजे जेवढं आमचं थोडं भांडवल आहे त्या ज्ञान पर्यायावर आम्ही अतिंद्रिय आनंद आत्ताच भोगू शकतो. पण आम्ही काय करू लागलोय? सारखं विकारी भाव करतो, मोह करतो, राग करतो, द्वेष करतो, काम क्रोध आदी विकारी भाव करतो आणि त्यातच जीवन आमचं संपून जातं. तेच जर आम्ही स्वतःला जाणलं तर हे जीवन कसं आहे? शांतीच आहे. म्हणून काय सांगितलं? जो खुदगल में फिदा है वह गदा है, जो खुद में फिदा है वह खुद खुदा है. मग खुदगलावर फिदा झालं की संपलं. बघा असे संस्कार का झाले त्या जीवाला? अशी वस्तू पाहिजे, अशी रंगरंगोटी पाहिजे, अशी केशभूषा, अशी वेशभूषा, सगळं आपल्याला असं बाहेर लौकिक लोक जगतात तसं जगावं वाटतं, त्यात आनंद मजा वाटते. का असे संस्कार झालेत? एक अमूर्तिक इनविजिबल आत्मा जाणत नाही, त्यामुळे हे सगळे चुकीचे संस्कार झाले. आणि जर अमूर्तिक आत्म्याचं वेदन केलं तर ही सगळी बाहेरची रुची काय झाली? संपलं. वैराग्य वाढलं, आपोआप ज्ञानपूर्वक वैराग्य असं वाढलं की तिथं काय आहे? केशभूषा वेशभूषा याच्यामध्ये आपलं चित्तच अडकत नाही. म्हणून इतकं आतमध्ये अंतर्मुख व्हायचंय, मी एक भगवान आत्मा आहे, मला परद्रव्याच्या परकणाची गरज नाही. आणि असा आत अंतर्मुख होऊन स्वभावाचं वेदन केलं तर ही सगळी दुर्दशा संपली. म्हणून काय सांगितलं होतं? ना रंगी ना रंगी, रंगी नसलेलं, रंगीत नसलेलं ते नारंगी. म्हणजे नारंगी शब्द रंगीतचा वाचक आहे का रंगरहितचा वाचक आहे? रंगीतचा. पण समजतो, नाव दिलंय नारंगी पण समजतो कसं? रंगसहित. मग तसं इथं सुद्धा काय चाललंय? कारण परमात्मा कसा आहे? कसं आहे कारण परमात्मा? नवतत्वगतत्वेपि यदेकत्वम, हिच्यावर लावायचे नारंगी. 9 अवस्थेमध्ये जो ध्रुवाचं एकत्व सोडत नाही त्याला म्हणायचं तत्वाचं ज्ञान झालं, तत्वाची अनुभूती झाली. पण आपण विशेष साधन फळ तत्वार्थ सूत्र शब्दात काय लावलं होतं? तत्व तोपणा. तोपणा म्हणजे विषय झाला. त्याच्यानंतर अर्थ, अर्थ म्हणजे नित्य अर्थक्रिया घेतली तर विषय आहे, आणि अर्थ शब्दाने अनित्य अर्थक्रिया घेतली तर साधन झालं. त्याच्यानंतर सूत्र, सूत्र म्हणजे अनुस्यूत कारण परमात्मा, विषय झाला. मग आता मोक्षशास्त्र त्याचं दुसरं नाव ठेवलं मोक्ष कहे निजे शुद्धता. मोक्ष शब्द कशाचा वाचक आहे? विषय की साधन आहे की फळ आहे? मोक्ष 5 प्रकारचा आहे. आता परत पहिल्यापासून सुरू करू. शक्तिरूप मोक्ष, एकदेश भाव मोक्ष, पूर्णदेश भाव मोक्ष, द्रव्य मोक्ष आणि जड मोक्ष. शक्तिरूप मोक्ष म्हणजे त्रिकाली कारण परमात्मा जर घेतला तर विषय झाला. त्याच्यानंतर
एक देश भाव मोक्ष म्हणजे आता कुठे गेलं ट ठ ड बघा. अवैध उपचारातले जे आहेत एक देश शुद्ध आणि पूर्ण देश शुद्ध. ठ घेतला एक देश शुद्ध साधन झाला. त्याच्यानंतर पूर्ण देश शुद्ध म्हटलं तर ड रकाना झाला. नंतर द्रव्यमोक्ष विकारी भावातनं सुटलं. ज्या नयाने जोडतो त्याच नयाने तोडतो. मग विकारी भाव आहेत म्हटलं तर कुठला नय आहे? विकारी भाव आहे ड ठ ट पैकी ट झाला. आणि आता ते सुटले म्हटलं तरी सुद्धा द्रव्यमोक्ष टच झाला. आणि जडमोक्ष शरीरादी 8 कर्म निघून गेले. म्हणजे शरीरादी 9 कर्म द्रव्य ज्ञानावरणादी 8 द्रव्य कर्म निघून गेले असं म्हटलं तर उपचरित अनुपचरित असं भूत व्यवहार नाही झाला. धरकाना ध नाव दिलंय. जो शरीर आणि एक मानतो की नाही तो झाला ढ. आणि आहे म्हटलं तरी ढ रकानाच आणि गेले म्हटलं तरी ढ रकानाच. मग अशा पद्धतीने तर काय लक्षात आलं की अनुपचरित असभूत व्यवहार नयाने द्रव्यकर्म नवकर्म सुटून गेले. मग अशा मोक्षाचा 5 पद्धतीने अर्थ केला तर त्याच्यामध्ये विषय पण आला आणि साधन पण आला. आणि शास्त्र शास्त्रिती शास्त्र म्हटलं ना शास धातू आहे. मग आम्ही आमच्या निज कारण परमात्म्याच्या शासनात राहिलो तर शांती आहे. आणि आम्ही निज कारण परमात्म्याच्या शासनात राहिलो नाही तर काय आहे? अशांतीच अशांती. म्हणून प्रत्येक क्षणी मला माझ्या स्वभावातच राहायचंय. बघा जितके संस्कार आतमध्ये अंतर्मुख होऊन स्वभावाचे करतो तितकी आपल्याला शांती आहे. आणि जितकं सगळं बाहेरचे संस्कार करतो तितकी काय चालली परत? आकुलता व्याकुलता. म्हणजे हेच भाव आम्ही अनादिकालापासून विकृत केले. आणि या विकृत भावानेच आमची काय झाली सगळी दुर्दशा. आता जर आम्ही न्यायक आहे असं आत अंतर्मुख होऊन न्यायिक स्वरूपाला जाणलं तर आम्हाला आता पण शांती आणि पुढं पण शांती आहे. आणि न्यायिक स्वरूपाचं वेदन सोडून सगळं केलं दुनिया पालती घातली तरी सुद्धा शांती मिळाली नाही. सब कुछ खा के देखा खा न सका कुछ भी, सब कुछ पी के देखा पी न सका कुछ भी. म्हणजे आता सिद्ध भगवान तिथं डाव्या हातावर उजवा ठेवून काय पद्मासनात किंवा खडगासनात विराजमान आहे. सगळं खाऊन बघितलं खाऊच शकलं नाही. कारण खायचं म्हटलं तर पुद्गलाला स्पर्श आत्मा करू शकत नाही अमूर्तिक आहे. सगळं पिऊन बघितलं पण पिऊच शकलो नाही. म्हणजे त्यालाही आम्ही स्पर्श करू शकलो नाही. जिथं परमाणू दोन्ही पण मूर्तिक आहे तरी एक परमाणू दुसऱ्या परमाणूला स्पर्श करतो का? हा जो स्कंद आहे ह्या स्कंदामध्ये एक परमाणू दुसऱ्या परमाणूला टच करू शकतो का? एकमेकरूप झाले तर स्पर्श केला म्हणता येते. एकमेकरूप होतच नाहीये. त्यामुळे ते अचेतन असून पुद्गल असून स्पर्श करत नाही. तर आम्ही ज्ञान दर्शन भगवान स्वभावी आत्मा ह्या जडाला स्पर्श करू शकतो का? करूच शकत नाही. पण आमची सगळी ओढ कुठे आहे? नवीन कपडे नवीन दागिने सारखं कुठं गेलं की आणलंच म्हणून समजायचं. सहज ट्रिपला गेलो जे जे दिसल ते सगळं गोळा करून आणलं. कचरा का म्हणायचं? म्हणजे कारण परमात्म्याला चरायला नेतो तो कचरा. म्हणजे आम्ही स्वभावात राहत नाही आणि आम्हाला त्या सगळ्या वस्तू बऱ्या वाटतात. आणि मग आता जायचं नेसून कुठं? महिन्यातनं कुठंतरी बाहेर एखाद्या वेळेस जातो. रोज शास्त्राला जातो मंदिरात जातो. मग सगळ्या काढायच्या साड्या रोज. पांढऱ्या साड्या नेसायच्याच नाहीत. आता जरा उलट करू. कारण पांढऱ्या नेसा म्हटलं की नेसा वाटत नाही. कर म्हटलं की करा वाटत नाही. मग सगळ्या त्या रंगीत नेसूनच यायचं रोज शास्त्राला. मग काय झालं? आयतन झालं की अनायतन झालं? अनायतन झालं. म्हणजे आमचे भाव आमच्या हाताने आम्ही काय केले? बिघडवले. मग आमचेच परिणाम शांत राहत नाहीत. बघा प्रयोग करा. पांढरी साडी नेसून यायचं काय होतात परिणाम. आणि सगळे असे डार्क सायन्सनी पण सिद्ध केलंय. जितके डार्क कलर वापरतो तितकं जास्त कषायुक्त भावांची रेलचे. आणि जितकं काय आहे आता पांढरं वगैरे वापरू तर तिथं काय एकदम शांतीचं जीवन. मग असा निमित्त नैमित्ती समज त्याच्यामुळे होत आहे असं लावायचं नाहीये. तर ते फक्त निमित्त मात्र आहे. आम्हीच त्यावेळेस तसं विकारी रूपाने काय होतो? परिणत होतो. मग जितकं आम्ही हे असं सगळं बाहेरचं गोळा करून आणून परिग्रह साठवतो. काय आहे? बहुआरंभ बहुपरिग्रह पुढे येणार होतं तत्वसूत्रामध्ये. नरकाच्या आयुष्याचं कारण सांगितलंय पाहिजे ना.
न रक न रत, जिथं बिलकुल रत होत नाही त्याला म्हणायचं नरक नारद, आणि त्या नरतात राहतो तो नारद. मग कशाला पाहिजे हे सगळं आपल्याला? आम्ही आमच्या स्वभावातच राहिलो, अमूर्तिक आहे, रस रूप गंध अवर्ण, आणि इतका महान आत्मा आहे आमच्याजवळ, पण हे पूर्वी केलेले काम क्रोधादी विकारी भावांचे संस्कार आम्हाला चैन पडू देत नाहीत. त्यामुळे आम्हाला वाटतं असं करावं तसं करावं, आणि त्यात आम्ही अडकून पडतो आणि परत परत काय होतं, दुर्दशेला प्राप्त होतो. म्हणून दुर्दशा जर मिटवायची असेल तर एकच सूत्र आम्हाला फक्त भावभंगी रूपाने तयार करायचंय. भाव वासना केली तर त्यातनं आम्ही डायरेक्ट अनुभूतीला प्राप्त झालो, आणि अशी अनुभूती घेतली की त्या अनुभूतीतनं आम्हाला संसाराची रुची काय झाली, सहजच संपली. आणि जर अनुभूती घेतली नाही तर संसाराच्या रुचीतच आमचं जीवन काय चाललंय, मग वाया चाललंय. किती भाव आमचे वाया गेलेत, एक नाही दोन नाही, अनंत भाव अनंत काळ सगळा आमचा कशामध्ये गेलाय, हे विभाव करण्यामध्ये गेलाय. काल गोष्ट ऐकली की नाही, ती कशी नर्तिक राजगायिका म्हणते की माझ्या कलेचा आज दुरुपयोग झाला, मी आता परत कधी राजदरबारात येणार नाही. एका जीवाचे प्राण घेण्यासाठी, शिकार खेळण्यासाठी तुम्ही गाण्याचा उपयोग केला, मी परत कधी येणार नाही. आणि आज राजा पण हेलावून गेलाय की ती त्या काळविटाची पत्नी काय करते, थोड्या वेळ थांबते, घिरट्या घालते, निघून जाते. किती क्षणिक संसार आहे, आणि एक बाण लागला की तो कोसळला, आणि त्याला ती गायिका जाऊन नमोकार मंत्र देऊन काय करते, संलेखना साधण्याचा प्रयत्न करते. आणि राजा हे दृश्य पाहतोय, आणि त्याला आज प्रथमच पश्चाताप झालाय की आपण शिकार का खेळतो. ते जैन मंत्री सारखं सांगत होते पण तो ऐकत नव्हता, आणि त्याला आपल्या इच्छेप्रमाणेच वागायची सवय होती. पण आज ह्या दृश्याने इतका हेलावून गेलाय की ती लगेचच त्याचे प्राण गेले की म्हणतात आम्ही परत कधी राजदरबारात येणार नाही, कलेचा दुरुपयोग केलाय. तर तो म्हणतो माझी पण प्रतिज्ञा आहे, मी आजपासून शिकार खेळणार नाही. मग काय हे झालं परिवर्तन, तर जीवाचा स्वभावच काय आहे, हिंसा करणं वगैरे आहे का? जीवाचा स्वभाव न्यायिक राहणं, शांत राहणं, स्वभावात राहणं हा स्वभाव आहे. आणि असं असताना सुद्धा आम्ही अनादिकालापासून विकृतीचे संस्कार केले. काय काय विकृती असते, असा स्पर्श पाहिजे, असा रस पाहिजे, असा गंध पाहिजे, असा वर्ण पाहिजे, असा शब्द ऐकायला पाहिजे. कशाला पाहिजे, कुणाचंच मला काहीच नको, त्यात काय आनंद गुणच नाही. काय लिहिलंय, प्रत्येक परमाणूवर पाटी लिहिली आहे, TTSC, टच टेस्ट, काय स्पर्श रस गंध वर्ण, त्या बिलकुल नाही. काय पाटी लिहिली, स्पर्श रसगंध वर्ण सहित आहे, आणि ज्ञान आनंद गुणाने रहित आहे. प्रत्येक परमाणूवर दिसली का पाटी, बघा वाचायला लिखा. जसं त्या माणसाने सभेत एक कागद आणला, जो खऱ्या यायचं त्यालाच हे दिसतंय वाक्य म्हणून सांगितलं, कोरा कागद असतो. सगळ्यांनी म्हटलं दिसलं दिसलं, कारण नाही दिसलं म्हटलं तर खोट्यायचं म्हणणार. मग तसं आपल्याला दिसलं का, प्रत्येक परमाणूवर पाटी लिहिलेली दिसली का, जो ज्ञानी त्याला दिसते, जो अज्ञानी त्याला दिसत. आणि नाही दिसत म्हटलं की आपण कशा कॅटेगरीमध्ये गेलो, अज्ञानीमध्ये. म्हणून आम्हाला पाटी दिसते म्हणजे काय, ते स्पर्श रसगंध वर्ण त्याचं रूपच दिसू लागलंय, आणि परत वेगळी पाटी दिसायची गरज नाही. मग हे जर आपण जाणलं तर आपल्याला ह्या मोहाच्या विभावाच्या परिणतीमध्ये फसायचं नाही. अनादिकालापासून मोह किती केलाय, मोह मोक्षाला हरण करतो तो मोह. मोह म्हणजे मूर्छा, वेडापिसा होतो. मोह म्हणजे मूर्छित होतो, आणि अशा रीतीने मूर्छित झाला की त्याला आपण काय करतो कळत नाही. बघा कुठलीही व्रत घेतली तरी त्या व्रताचं भान राहत नाही, इतका मोहाचा उदय असतो. आणि त्या व्रताच्या विरुद्ध त्याच्यामध्ये अतिक्रम अतिचार अनाचार लावून आम्ही काय करत असतो, विकाराची पूर्ती करत असतो. कशाला पाहिजेत आपल्याला हे सगळे विकारी भाव. एक समयवरती चिदाभास केवळ जीवामध्ये होत नाही, केवळ पुद्गलामध्ये होत नाही, दोघांच्या संयोगात होते. म्हणून त्याला काही वेळेस म्हणतात की अवस्तुरूप पण म्हटलंय, पण जीवाची पर्याय आहे ती कुठून तरी अशी वर्ण टपकली नाही म्हणून चिदाभास पण म्हटलंय, पण ती आम्हाला प्रयोजनभूत नाही. म्हणून एक ज्ञान गंगेमध्ये आत आपण राहिलो, डुबलो, तर बाहेरच्या या विकारी भावांचा आपल्यासमोर काहीच चालत नाही. इतकं शांतीचं जीवन आत असताना सुद्धा अनादिकालापासून खोटे संस्कार केलेत विकृती करायचा, आणि त्यामुळे दुःखी आहे. मग आज आम्हाला समजलं ह्या 7 किंवा 9 अवस्थेमध्ये ध्रुवाचं एकत्व कसं आहे, अनुस्यूत आहे, कायम आहे.
आणि ते एकत्व जर जाणलं तर आत्ताही शांती आहे, पुढेही शांती आहे. आणि हे एकत्व जाणलं नाही तर आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, 9च्या पाड्यात जसं 9चं एकत्व सुटलं नाही किंवा नारंगी म्हणून त्याच्या उलटा अर्थ करतो, तसं 9 तत्वाचं श्रद्धा सम्यक दर्शन म्हटलंय. पण 9 मधलं एकत्व जर घेतलं तरच सम्यक दर्शन प्राप्त होतंय. एकत्वाला पाहिलं नाही तर सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. म्हणून आम्हाला सम्यक दर्शन सगळ्यात महत्वाचं काय आहे, हे सगळं शिकतो कशासाठी? सम्यक दर्शनासाठी. सम्यक दर्शन म्हणजे अतिंद्रिय आनंदाच्या प्राप्तीसाठी. आणि हे जर आम्ही आनंदाची कला शिकलो, एकदा आत्मानुभूती घेतली तर मार्गस्थ झालो. आणि ही अनुभूती घेतली नाही तर हा जीव कधीच मार्गस्थ होत नाही. म्हणून अनुभूती असेल तर सगळं जीवन सफल आहे. अनुभूती नसेल तर सगळं जीवन आमचं काय चाललंय? विभाव करण्यातच वाया चाललाय. किती सकाळपासून किती विभाव केले म्हणून काढा बरं. 1 2 4 15 किती केले? किती विभाव परिणाम केले? असंख्यात लोक प्रमाणात सांगता काय मी करणार काय सांगितलं किंवा आपल्या याच्यात आलाय. असंख्यात लोक, असंख्यात गुणिले असंख्यात म्हणजे असंख्यात असंख्यात ही व्हरायटी झाली. पर्यायाच्या अपेक्षेने अनंत पर्याय गेला म्हणू शकतो, पण व्हरायटीच्या अपेक्षेने किती आहेत? असंख्यात लोक प्रमाण विभाव केले. जसं बीजगणितामध्ये क्ष य जवळ लिहिलं की क्ष गुणिले य, तसं असंख्यात असंख्यात म्हणजे असंख्यात गुणिले असंख्यात. इतकी असंख्यात असंख्यात व्हरायटी केली आणि इतकं करून तरी आम्हाला शांती मिळाली का? तर बिलकुल नाही. आणि आता सुद्धा जर आम्ही विभाव केला तर आमचं जीवन काय चाललंय? वाया. म्हणून कंजूशी करायची नाही. आता मला इतकं स्वभावात राहायचंय की मला माझ्या पर्यायाला स्वतःला समर्पित करायचंय. परमानंद स्तोत्रात काय सांगितलं? निर्विकल्प समुत्पन्नम ज्ञानम एव सुधारसम विवेकम अंजलीम कृत्वा तत् पिबंती तपस्विनाः. निर्विकल्प आत्म्यापासून उत्पन्न झालेलं ज्ञान सुधारस आहे, अमृत आहे. सुधारस, सु म्हणजे चांगल्या रीतीने, धा म्हणजे धारण करणं, रस चैतन्य रस. आणि विवेकाची ओंजळ करून तपस्वी प्राशन करतात. कारण मुनी आहार कसा घेतात? हाताची ओंजळ आहे. असं आपण चमच्याने खायला लागलो तर किती एक एक चमचा म्हणजे काय पोट भरतं का? परंतु ते एक ओंजळ घेतलं की संपलं त्यांचं. मग तसं विवेकाची ओंजळ करून मी त्या चैतन्य रसाचं प्राशन करतो. झालं तर पिबंती तपस्वीना. तपस्वी पिऊ देत, आपल्या श्रावकांना काही नाही की नाही. तर चतुर्थ गुणस्थानापासून अव्रती श्रावक सुद्धा ह्या आनंद रसाचं वेगन करू शकतो. फक्त ही कला यायला पाहिजे. आणि एकदा जर ही कला आली तर सगळं जीवन आमचं काय आहे? सफल आहे. आणि ही जर कला प्राप्त झाली नाही तर आमचं जीवन काय चाललंय? सगळं खाणं पिणं मौज मजा करणं, हे सगळं हौस मौज ह्यातच वाया चाललंय. म्हणजे आर्त ध्यान आणि रौद्र ध्यान. आर्त ध्यानाला काय म्हटलं सहजानंद वर्णींनी? पीडा. आणि रौद्र ध्यानाला म्हटलं मौज. मा ओज, माचा अर्थ ज्ञानलक्ष्मी पण होतो आणि माचा अर्थ नाही असा पण होतो. ओज म्हणजे आत्म्याचं तेज जिथं राहत नाही त्याला म्हणायचं मौज. म्हणजे रौद्र ध्यानामध्ये तीव्र तो दुःखी आहे. मजा नाही, मजा नसून सजा. म्हणून काय म्हणलंय? मस्त रहो अपनी मस्ती में, चाहे आग लगे इस बस्ती में. म्हणजे अस्तीच्या मस्तीत राहिलो तर ह्या शरीराला काय पण होऊ देत, मला काय नाही झालं. आणि जर आम्ही ह्या शरीरातच अडकलो सारखं, त्यातच आपल्याला एकत्व बुद्धी केली तर काय झालं? आपण दुःखीच दुःखी होतो. म्हणून मी शरीरापासून अत्यंत भिन्न जाणणारा जीव आहे. आणि अशी आमची जानन जानन परिणती सुरू झाली तर आम्हाला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती. आणि ही जानन परिणती झाली नाही तर आत्ता पण जीवनातले क्षण वाया चाललेत आणि पुढचं पण जीवन काय आहे? वाया. जसं त्या लहान मुलाने काय केलं? ते तरुणच आहे पण उडाण टप्पू आहे. घर जळत आहे आणि त्या घरात त्यांनी काय केलंय? सगळ्या मित्रांना बोलून हिवाळ्याची थंडी कडाकायची आहे, सगळे आपण शेकू म्हणून बसवलंय. येणारे जाणारे पाहतात, हसतात, म्हणतात काय ह्याला एवढंसं डोकं नाही तर पुढं काय करणार हा? त्याला अजून पूर्ण घर असं वाचवण्याची बुद्धी होत नाहीये आणि तो मजा मारतोय. आणि झालं, संपूर्ण घर जळून खाक झालं. आणि आता खाक झाल्यानंतर तो म्हणतो मी कुठं झोपू कुठं जेवू म्हणून रडू लागला.
मग सगळे काय झाले ते तुला कळायला पाहिजे होतं. सगळ्यांना बोलवून बोलवून शेकत बसलाय. तसा आम्ही हा कामभोग बंधाच्या कथेमध्ये अडकून सगळ्यांना निमित्त जे आहेत त्यांना पकडून पकडून आम्ही त्यामध्ये अडकतो आणि विभाव मौज मजा मानतो. पण तेच आमचं त्यात चैतन्य घर पूर्ण खलास झालं. म्हणजे काय झालं, सौदी पंचेंद्रिय पर्याय मिळाली होती ती आता एकेंद्रियात गेला. तिथं आता मनच नाही, तिथं सम्यक दर्शन प्राप्त करायला चान्सच नाही. सगळं जीवन आता काय चाललंय, वाया. मग आपल्याला हे चैतन्य घर असंख्यात प्रदेश आत्मबघला, त्यात अनंत गुणांची स्टेट काय सांगितलं चैत्यभक्तीमध्ये, अर्हताम सर्व भावानाम ज्ञान दर्शन संपदः कीर्तयिष्यामि सत्याने यथा बुद्धी विशुद्धये. मग बघा म्हणल्याचा फायदा होतोय की नाही. अर्हताम सर्व भावानाम, अर्हतांना काय आहे, सर्व भाव म्हणजे तिथं त्यांचे जे ज्ञान दर्शन ही संपत्ती म्हणजे इस्टेट आहे. आणि कीर्तयिष्यामि चैत्यानी यथा बुद्धी विशुद्धये, मी कीर्तयिष्यामि म्हणजे त्याचंच कीर्तन करतो, म्हणजे त्याचीच संस्तुती करतो, स्तुती करतो. यथा बुद्धी विशुद्धे, कीर्तयिष्यामि चैत्यानी यथा बुद्धी विशुद्धे, मग ते सगळं चैत्य वगैरेचे त्याची मी स्तुती करतो आणि यथा बुद्धी माझ्या मतीनुसार करतो, विशुद्धे विशुद्धी होण्यासाठी. मग बघा विशुद्धी झाली तर तिथं काय आहे, विशुद्धी म्हणजे शुभोपयोग रूप घ्यायची नाही, लगेच स्वभावाला जाणलं. असं करून असं करतो म्हणजे काय, भगवंतांचे जसे गुण आहेत तसं लगेच स्वतःला जाणलं, नमस्कार करताना लगेच अनुभूतीला प्राप्त होतो. म्हणून पंचाध्यायीत काय होतं वाक्य, विशुद्धी वाढत चालली आहे. कशाला पुस्तक, पुस्तकाचं विद्या नाही, आजच वाचलंय. तर विशुद्धी वाढत चालली आहे तर काय होतं, शुद्धोपयोगाची वृद्धी, कशायांची हानी, उत्तरोत्तर त्याची विशुद्धी वाढत चालली आहे. मग ती विशुद्धी म्हणजे शुद्धोपयोगाची वृद्धी झाली, आपोआप जे विकारी भाव होतात ते काय झाले, संपले. आणि जर समजा स्वभावाची रुची झाली नाही तर आपण साधं कशाय करत राहिलो, कशाय केलं की काय सांगितलं वाक्य त्याने, काय संपलं, कशाय केलं की काय संपलं, विशुद्धी संपली. तिथल्या शब्दात सांगायचं अगदी, कशाय केले की चारित्र्य संपलं. म्हणजे पॉइंट बघा एक एक महत्वाचे असतात. लगे आपल्या जीवनात केव्हा पण आतमध्ये जरा जरी चीड झाली लगेच लक्षात येत आहे की आपण कशाय केलं, आपलं चारित्र्य संपलं. लगेच आपण हा मी चिदानंद अनुभूती घेतली, दृढता केली की तिथं लगेच काय झालं, आज शांतीला प्राप्त झालं, बर्फापेक्षा थंड. म्हणजे इतकी आज शांती मिळाली. आणि तेच जर बघा आता घरी गेलो, मुलं काय करायला लागले की लगेच आपण चिडतो, सुनांनी काय केलं की चिडतो, अजून काय काय प्रसंग असतात, पुष्कळ प्रसंग असतात. मग तिथं चीड यायला लागली की लगेच म्हणायचं चारित्र्य संपलं. जेवढं चतुर्थ गुणस्थान पंचगुणस्थानाचे योग्य आहे त्यातनं पण आपण मुक्त व्हायला लागलोय. म्हणून तिथं आमची इतकी विशुद्धी वाढली पाहिजे की हा मी चिदानंद म्हणून आत्मानुभूती घेतली, सगळ्याच गुणांची काय झाली, शुद्ध पर्याय प्रगट झाली एका अंशाने चतुर्थ गुणस्थानापासून. आणि अशा रीतीने इतका आतमध्ये आत्मिक आनंदामध्ये राहतो की तिथं काय झालं, विशुद्धीची वृद्धी झाली, कषायांची आपोआप हानी झाली, बंधाची हानी झाली. म्हणून एक सगळं गणिती सूत्राप्रमाणे अध्यात्माची भाषा आहे. 2+2 4, 4.1 नाही किंवा 4ला 1 पॉईंट कमी नाही. तसं इथं आत आम्ही स्वभावात राहिलो तर शांती, आणि विभावात गेलो तर काय आहे, अशांतीच अशांती. इतका आत स्वभावाशी केंद्रित व्हायचंय तर हे चौथं सूत्र समजून आपण आज जीवनात वापरलं. म्हणून चर्चा फक्त नको, चर्या आमच्या चर्येत हे उतरलं तर आम्हाला हे उपयोगी. म्हणजे आमच्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल करू लागलो, हा मी चिदानंद अनुभूती घेऊ लागलो तर शांती आहे. नुसतं वाचलो आलो गेलो तर काही फायदा नाही.